मित्रांनो, जय हिंद. कशात सगळे मित्रांनो, आता आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरून झालेला आहे. आता आपल्याकडे एक 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी मिळणार आहे आपल्या ग्राउंडच्या परीक्षेसाठी. आणि तुमची मोठी प्रमाणे मागणी होती की सर आम्हाला एक शेड्यूल द्या. ऑलरेडी मी एक शेड्यूल दिलेला, तो शेड्यूल तुम्ही फॉलो करून तुमचा ग्राउंड अगदी काटेकोरपणाने व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे. पण तो होता ऑफ सीझनचा. आता आपल्याला इन सीझनचा बघायचा आहे. ऑफ सीझन आणि इन सीझन हे तुम्हाला माहिती आहे. ऑफ सीझन मध्ये आपण काय करतो, गाढव मेहनत करतो, ओके. आणि इन सीझन मध्ये आपण घोडा मेहनत करतो, स्मार्ट मेहनत करतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ वाढवायची असते, पॉवर वाढवायची असते. इथे आपल्याला स्पीड वाढवायची असते, ओके. तर आपला जो व्हिडिओ आहे तो ग्राउंड शेड्यूल नवीन लोकांसाठी पण आहे, जुन्या लोकांसाठी पण आहे, पुरुषांसाठी पण आहे, महिलांसाठी पण आहे. म्हणजे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे, ओके. फक्त काय तुम्हाला टायमिंग मध्ये आणि रेपिटेशन मध्ये फरक असणार आहे. म्हणजे नवीन लोकांना रेपिटेशन जास्त असणार आहे आणि जे जुने लोक आहेत त्यांना रेपिटेशन कमी असणार आहे. आणि ह्यांना टायमिंग जास्त घ्यायचे, ह्यांना टायमिंग कमी करायचे. कारण दोघांमध्ये फरक आहे. हे आता सुरू केलेले आहेत आणि हे मागील 3, 4, 5, 6 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे, ओके. तर चला सुरुवात करूया आपण. सोमवारी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 400चे आणि 200चे रेपिटेशन लावायचे आहेत. आता काय झाले, आपण रविवारी रेस्ट घेतला होता, ठीक आहे. आता रविवारी रेस्ट घेतल्यानंतर मी बऱ्याच लोकांना पाहतो की सोमवारी ते लोक खूप हेवी वर्कआउट करतात. मित्रांनो, तसं करू नका. बघा, आपली गाडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे. आता हिला पुढे न्यायचं असेल तर आपण त्या गाडीला स्लो करून मग पुढे नेतो आणि मग वेग वाढवतो. आता इकडे तुम्ही इथेच डायरेक्टली वेग वाढवलं तर पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला त्रास होणार आहे, ओके. म्हणून सोमवारी काय करायचं, आपल्याला थोडं करत आपल्याला पुढे हेवी करायचंय. आलं का लक्षात? म्हणजे बुधवारी गुरुवारी हेवी असलं पाहिजे, सोमवारी हेवी नसायला. चला बघूया सोमवारचं आपलं रुटीन काय आहे. मित्रांनो, इकडे आपण काय केलेलं आहे, नवीन लोकांना रेपिटेशन जास्त ठेवलेले आहेत आणि टायमिंग देखील जास्त दिलेलं आहे. का? कारण तुम्हाला ह्या काळात कोणतीही इंजुरी नकोय. आणि रेपिटेशन जास्त का लावायचे आहेत? कारण तुम्हाला ह्यांच्यापेक्षा थोडीशी जास्त मेहनत घ्यायची. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला इथे रेपिटेशन जास्त असणार आहेत, ह्यांना रेपिटेशन कमी असणार आहे. तुम्हाला टायमिंग जास्त आहे कारण तुम्ही आता सुरुवात केलेली आहे. ह्यांना टायमिंग कमी आहे कारण ह्यांना आहे ना जास्तीत जास्त स्पीडवर काम करायचंय, ओके. चला बघा, सोमवारी काय करायचंय, 400 मीटरचे 10 रेपिटेशन लावायचे, पुरुषांना पण आणि महिलांना पण. पुरुषांना 1:40च्या पेसवर लावायचंय, महिलांना 2 मिनिटाच्या पेसवर लावायचंय. म्हणजे 400 मीटरचा एक सर्कल पुरुष मारतील 1 मिनिट 40 सेकंदमध्ये आणि महिला मारतील 2 मिनिटामध्ये. आणि प्रत्येक रेपिटेशनच्या नंतर तुम्हाला 3 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे. रेस्ट का देतो जास्त? कारण तुम्हाला इंजुरी नाही व्हायला पाहिजे. या काळात आपल्याला इंजुरी पासून वाचायचे, नाहीतर मग तो सीन पेन, बॉडी पेन, हे पेन, तो पेन, आणि मग हात लॉक, पाय लॉक, सगळं लॉक, जिंदगी झंड. असं नाही करायचं आपल्याला, ओके. आपल्याला काय करायचं, भरभरून टाइम घ्यायचा आहे, भरभरून वेळ घ्यायचा आहे, ओके. मग 10 रेपिटेशन पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला कंप्लीट 10 मिनिटं रेस्ट घ्यायचा आहे. त्यानंतर 200 लावायचं, ओके. 10 मिनिटाच्या रेस्टमध्ये तुम्ही जो इलेक्ट्रो पावडर बनवला असेल, तुमच्याकडे जो चॉकलेट असेल किंवा काहीतरी तुम्ही एक छोटं मोठं गोड पदार्थ किंवा काजू, बदाम असं काहीतरी भिजवून ठेवलेलं असेल, ते 10 मिनिटात खायचंय. बॉडीला रिलॅक्स करायचंय आणि 200चे शूट चालू करायचे. 200चे तुम्हाला लावायचे आहेत 6 रेपिटेशन. पुरुषांना जो टाइम आहे 40 सेकंद, ओके. महिलांना जो टाइम आहे तो 50 सेकंद. आणि प्रत्येक ह्याच्या नंतर रेपिटेशन नंतर तुम्हाला 2 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे, ओके. त्यानंतर इकडे जुन्या मुलांना 400 मीटरचे 6 रेपिटेशन लावायचे आहेत. पुरुषांना जे आहे ते 1:10 आणि 1:15 मध्ये लावायचे. मित्रांनो, इकडे मी तुम्हाला कमी रेपिटेशन दिलेले आहेत कम्पेअर टू ह्यांच्या. तुम्हाला काय करायचंय, कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त टायमिंग कव्हर करायचंय. म्हणजे तुम्हाला टायमिंग कसं दिलेलं आहे, 1:10, यांना कसं दिलेलं आहे 1:40, ओके. तुम्ही शूट कमी लावा पण टायमिंग हा घ्या. पुरुषांनी हा टायमिंग घ्यायचा आहे आणि महिलांनी 1:25 ते 1:30 मध्ये. आणि प्रत्येक ह्याच्यानंतर तुम्हाला 3 मिनिटं रेस्ट घ्यायचे. रेस्ट का घ्यायचंय? नो इंजुरी होऊ नये म्हणून आपल्याला रेस्ट जास्त दिलाय. कारण 3 मिनिटं रेस्ट कोण घेत नाही. 2 मिनिटं 1 मिनिट रेस्ट घेतला परत चालू करता नाही, आपल्याला रेस्ट घ्यायचंय. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचंय. 10 मिनिटं कंप्लीट रेस्ट घ्यायचं 6 रेपिटेशन लावल्याच्या नंतर आणि मग 200चे 6 रेपिटेशन.
पुरुषांनी जे आहे ते 30 सेकंद किंवा 32 सेकंद मध्ये लावले पाहिजे आणि महिलांनी ना 35 ते 38 सेकंद मध्ये लावली पाहिजे आणि 2 मिनिटाचा रेस्ट घेतला पाहिजे. आता जुन्या लोकांना हे सगळं माहित आहे, नवीन पोरं काय करतील माहितीये का, ग्राउंड आपल्या डिअर पोलीस सरांनी सांगितलेलं की हे वर्कआउट करायचं आहे, लगेच जातील आणि ह्याला सुरुवात करतील. नाही मित्रांनो, हा मेन वर्कआउट आहे. याच्या पूर्वी तुम्ही काय करायचंय, फुल स्ट्रेचिंग करायचे, त्यानंतर वॉर्मअप करायचंय. वॉर्मअप रनिंग करायचे 2 ते 3 राऊंड लावायचे आहेत ग्राउंडचे पूर्ण अप्पर आणि लोअर घालून, कारण थंडीचा काळ आहे, बॉडी गरम होत नाही. ओके, पूर्ण अप्पर घालायचे, 2-3 राऊंड मारायचे, थोडंसं बॉडी वॉर्म झाली, लगेच एबीसी रनिंग ड्रिल्स करायची, त्यानंतर थोडेसे 4-5 स्ट्राइड मारायचे 70-80 मीटरचे आणि त्यानंतर हा मेन वर्कआउट सुरू करायचा आहे. ओके मित्रांनो, अत्यंत महत्वाचं म्हणजे संध्याकाळी देखील तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, ज्यांचं ग्राउंड 43च्या खाली आहे त्यांचं. माझं स्वतःचं ग्राउंड 45 होतं, तरी सुद्धा मी 2 टाइम प्रॅक्टिस करत होतो, पण मी दुसऱ्या टायमाला अपर बॉडी वर्कआउट करत होतो. पण जर तुमचं 43च्या खाली ग्राउंड असेल तर तुम्ही मी इथे जो देईन तो वर्कआउट करणं आता गरजेचं आहे, कारण तुमचं जे ग्राउंड आहे ते 43 पर्यंत न्यायचं आहे. ओके, आणि 43 आणि 43च्या पुढे असेल तर तुम्ही संध्याकाळी फक्त 1 तास अपर वर्कआउट करा, झालं तुमचं काम. कारण गोळा जायला पाहिजे, 100 मीटर चांगलं राहायला पाहिजे. अपर बॉडी चांगली असेल तर 100 मीटर आणि गोळ्याला खूप फायदा होतो. ठीक आहे, चलो. तर आता संध्याकाळी जे आहे ना ते दोघांना सारखंच असणार आहे. काय करायचं माहितीये का, 1च तास प्रॅक्टिस करायचे. किती? 1च तास, जास्त नाही. ओके, पण करायचं का, कारण ग्राउंडला चांगले मार्क पाहिजे. आलं का लक्षात? बघा, जेव्हा पेपर सोपा येतो तेव्हा ज्याला ग्राउंडला जास्त मार्क असतात त्याला जास्त बेनिफिट मिळते. म्हणून आपण 43च्या घरात मुलगा असो किंवा मुलगी असो एवढे मार्क घ्यायचे, टार्गेट तो आहे. ओके, संध्याकाळी तुम्हाला काय मारायचंय, पायऱ्या मारायच्या. पायऱ्या म्हणजे काय, सीड्या चढायच्या. सीड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. संध्याकाळचे सगळे इव्हेंट मी तुम्हाला एका विशेष व्हिडिओमध्ये देईन, कारण ते दाखवायला लागेल डेमोमध्ये, असं बोलून नुसतं जमणार नाही. ओके, तर मित्रांनो संध्याकाळी आपण इव्हेंट सुरू करतोय, त्याआधी तुम्हाला काय करायचंय, संध्याकाळी जाऊन स्ट्रेचिंग करायचे. ओके, स्ट्रेचिंग केल्याच्या नंतर 10 मिनिटं तुम्हाला काय करायचंय, हलकं वॉर्मअप रनिंग करायची, जॉगिंग टाईप. स्पीड लावायचं नाही, फास्ट धावायचं नाही, जॉगिंग टाईप 10 मिनिटं मोजून टायमिंग लावायचं, 10 मिनिटं करायचं. त्यानंतर एबीसी वर्कआउट करायचं आणि मग पायऱ्या मारायच्या आणि नंतर अप्पर बॉडी वर्कआउट करायचं. म्हणजे 100 सूर्यनमस्कार, सपाट्या असतील, जोर असतील, हे सगळं मारल्याच्या नंतर 1 तासामध्ये आपली प्रॅक्टिस संपवायची, घरी निघून यायचं. जास्त काळ टाइमपास करायचं नाही, कारण आता तुमच्याकडे वेळ अजिबात नाही. ओके, मुंबई वगळता बाकीच्या ठिकाणी कसं असते, एका हप्त्यामध्ये लगेच लेखी परीक्षा लागते. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की लेखीला खूप टाइम भेटेल, तसं होणार नाही. म्हणून जास्त टाइमपास करायचा नाही. 1 तास आपलं छोटंसं रुटीन आहे, हलकंसं रुटीन. मेन वर्कआउट काय, पायऱ्या. सोमवारी पायऱ्या मारायच्या, दोघांनी पण एक अर्धा तास पायऱ्या मारायच्या, विषय संपलं. ओके, चला. तर मित्रांनो मंगळवारी पाहायचंय बघा, आपल्याला मारायच्या 1000चे रेपिटेशन 5. जुन्या मुलांना मारायच्या 1000 रेपिटेशनचे 3 शूट किंवा 3 रेपिटेशन. ओके, पुरुषांना टाइम घ्यायचा आहे 5 मिनिटात, म्हणजे 1000 म्हणजेच 1 किलोमीटर तुम्हाला 5 मिनिटात मारायचंय आणि महिलांना 6 मिनिटात मारायचंय. ओके, मी तुम्हाला 2चा ऍव्हरेज दिलेला आहे. 400 मीटरचा जो पेस आहे तो 2चा ऍव्हरेज दिलेला आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक ह्याच्या नंतर 5 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे. म्हणजे 1000चं 1 रेपिटेशन मारल्याच्या नंतर 5 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे, पाय बी फ्री करायचे, परत दुसरं रेपिटेशन, परत तिसरं, परत चौथं, परत 5वं. आणि फक्त मॉर्निंगला एवढंच एकच इव्हेंट आहे. ओके, कारण गाडी हळूहळू आता हेवीकडे चाललेली. ठीक आहे, ते जुन्या मुलांना काय लावायचंय, 3च लावायचे, 5 नाही लावायचे. तुम्हाला स्पीडमध्ये लावायचंय, 3 लावायचे, 3:45च्या पेसमध्ये. आणि महिलांनी मारायचंय 4:15 ते 4:30च्या पेसमध्ये. ओके, महिलांसाठी थोडंसं अवघड होते म्हणा, पण महिलांना देखील करावं लागणार आहे, कारण महिलांचा 800 मीटर खूप वीक असतो. ओके, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागणार आहे. आणि तुम्हाला मी सर्वसाधारण एक 20चा टायमिंगचं हे ठेवलेलं आहे, 400चा. ओके, पेस ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे, आणि तुम्हाला देखील 5 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे. आता इव्हनिंगला तुम्हाला काय करायचंय, स्क्वॉट मारायचे. कारण काय होतं माहितीये का, 1600-800 मीटर धावल्याच्या नंतर हा पाय ना असा थरथरतो. तो असा थरथरणार नाही पाहिजे, म्हणून आपल्याला स्क्वॉट मारायला पाहिजे. आता मी परत तेच सांगेन की स्क्वॉट कसे मारायचे, त्याच्यात विविध प्रकार आहेत, हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार. कारण या व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी एकत्र सांगणं पॉसिबल नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. ओके,
नेक्स्ट आहे मित्रांनो, बुधवारी आपल्याला करायचंय फार्टलेक रन. फार्टलेक रन तुम्हाला माहित असेल, स्लो फास्ट स्लो फास्ट. ओके, आपल्याला काय करायचंय, 200 मीटरचे एकूण 5 हे लावायचे आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला तर लाईन ड्रॉ करून देतो. हा आपला हे समजा ट्रॅक. ओके, इकडे 100चे असे आहेत आपल्याला कर्व. ठीक आहे, आता काय करायचंय, तुम्ही 200 मीटर इथून स्लो सुरुवात करायचंय. इथून चालू केलं, इथपर्यंत तुम्ही मारला स्लो, मग इथून तुम्हाला चालू करायचं, इथपर्यंत मारायचंय फास्ट. आणि हे प्रकार करत असताना मित्रांनो तुम्हाला थांबायचं नाही. बरेच लोक काय करतील, 200 फास्ट मारल्याच्या नंतर दम भरपूर लागतो म्हणून थांबून जातील. थांबायचं नाही. तुम्हाला जी रिकव्हरी करायची आहे ना, ती रनिंग मध्येच करून घ्यायची इकडनं. म्हणजे इथून इथपर्यंत तुम्ही जेव्हा फास्ट लावल्याच्या नंतर तुम्हाला दम लागतोय, मग ते धावता धावता तुमचा दम कव्हर करायचा, परत फास्ट लावायचंय, परत कव्हर करायचं. हा या क्षेत्रामधला सगळ्यात खतरनाक वर्कआउट आहे. याच्याने तुम्हाला एवढं भयंकर तुमच्यात स्टॅमिना वाढेल ना, आणि 100 मीटर तुम्ही परफॉर्मन्स बघणार जबरदस्त. आणि दोघांना टायमिंग सेमच आहे. पुरुषांना इथे मारायचंय 30 ते 40 सेकंदामध्ये. ओके, आणि महिलांना लावायचे 36 ते 40 सेकंदामध्ये. इकडे देखील सेम. आणि तुम्हाला याचे एकूण 2 सेट लावायचे आहेत. 2 सेट म्हणजे काय, तर स्लो फास्ट असे 5 पूर्ण कंप्लीट केल्याच्या नंतर 10 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आणि परत दुसरा सेट लावायचा. म्हणजे 5 धावेपर्यंत 1 सेट, तसे 2 सेट लावायचे. कळलं? म्हणजे इथून तुम्ही स्टार्ट केलं, स्लो मारलं, फास्ट मारलं, हा झाला 1. असे एकूण 5 झाल्याच्या नंतर हा झाला 1 सेट. आणि असे तुम्हाला 2 सेट लावायचे. आणि दुसऱ्या सेटमध्ये रेस्ट किती असणार आहे, दुसऱ्या सेटसाठी रेस्ट असणार आहे 10 मिनिटं. आणि मग त्यानंतर इव्हनिंगला तुम्हाला करायचं आहे शटल रन. शटल रन म्हणजे काय, तुम्ही समजा 30 मीटर आखणी केलेले, 40 मीटर आखणी केलेले आणि 50 मीटर आखणी केलेले, अशा प्रकारे. हे 50 मीटर खूप झालं, 20, 30, 40 असा ठेवला पाहिजे. ठीक आहे. ओके, म्हणजे काय केलं, 20 मीटर पर्यंत धावलो, त्याला टच करून आला, इकडे यायचं, परत 30 मीटर धावायचं, टच करून आला, इथे यायचं, परत जायचं, 40 मीटर टच करून यायचं. हा झाला 1 सेट. असे तुम्हाला लावायच्यात एकूण 5 सेट संध्याकाळी. ओके मित्रांनो, नेक्स्ट डे आहे गुरुवार, जो की सगळ्यात खतरनाक वार असणार आहे. रेपिटेशनचा भंडारा आहे. इकडे सगळ्यांची उदास होते. पण मित्रांनो, हे जो करेल ना, तो 1600 आणि 800 मीटरचा बादशाह असणार आहे. अलग लक्षात बघा, खतरनाक वर्कआउट करायचे. काय करायचंय, 1200 सुरुवात करायची आहे. त्यानंतर 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन तुम्हाला 800 मारायचंय, परत 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन 400 मारायचंय, परत 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन परत 400 मारायचं, परत 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन 800 मारायचंय, परत 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन 1200 मारायचं. म्हणजे एकूण तुम्हाला 6 रेपिटेशन लावायचे आहेत. 1200, 800, 400 झाल्याच्या नंतर परत 400, 800, 1200 दोघांना सेमच असणार आहे, फक्त टाइमामध्ये फरक असणार आहे. इथे जे नवीन मुलं आहेत ते 400 मीटरचा पेस 2 मिनिटाच्या ह्याच्याने घेतील. म्हणजे काय, समजा आता तुम्ही 1200 मारताय, म्हणजे ग्राउंडला 3 राऊंड लावताय, बरोबर. म्हणजे प्रत्येक राऊंड तुमचं 2 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि महिलांसाठी 2:30चा असला पाहिजे. हे आहे नवीन मुलांसाठी. आणि इथे जुन्या मुलांना काय करायचं आहे, 21च्या पेस मध्ये लावायचंय. मुलांनी 21च्या आणि महिलांनी जे आहे ते 1:40च्या पेस मध्ये लावायचं आहे. ओके, तुम्हाला इकडे टायमिंग कमी आहे, अलग लक्षात. आणि प्रत्येकी 5-5 मिनिटं रेस्ट घ्यायचं, म्हणजे ते काय लगेच रिकवर होतात तुम्ही, काय टेन्शन नाहीये. ओके, म्हणजे काय करायचं, पुरुषांनी इकडे 1200 लावायचे किती, 6 मिनिटात, आणि महिलांनी 7.5 मिनिटात. ठीक आहे. त्यानंतर 5 मिनिटं रेस्ट घ्यायचं, पाय बी फ्री करायचे, परत 800ला धावायचंय. 800 जायचंय पुरुषांनी 4 मिनिटात, महिलांनी जायचंय 5 मिनिटात. परत 5 मिनिटं रेस्ट घ्यायचंय, पुरुषांनी लावायचंय 400 2 मिनिटात, महिलांनी 2:30 मध्ये. परत 5 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे, परत 400 सुरुवात होईल, परत 400ला हाच टायमिंग असणार आहे. वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला संध्याकाळी जो आहे तो जिम करायचा आहे. आता जुन्या मुलांनी काय करायचंय, 1200 4 मिनिटात लावायचंय आणि महिलांनी 5 मिनिटात लावायचंय. 5 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा. 800 मीटर लावायचंय 2:40 मध्ये. टार्गेट आहे, खतरनाक आहे. आणि महिलांनी लावायचंय 3:20 मध्ये.
परत 5 मिनिटं रेस्ट घेतल्याच्या नंतर 1:20 मध्ये लावायचे आणि महिलांनी लावायचं 1:40 मध्ये. थोडासा हार्ड दिसते पण मित्रांनो 5-5 मिनिटाचा रेस्ट पण तुम्हाला देतोय रिकव्हरीसाठी. ओके, परत यायचंय 400 मिनिटे. 400 लावायचं पुरुषांनी 1:20 मध्ये, महिलांनी 1:40 मध्ये. नंतर 5 मिनिटं रेस्ट घेऊन 800 मारायचे 2:40, 3:20 मध्ये. परत 5 मिनिटाचा रेस्ट मध्ये 4 आणि 5 मिनिटं. असं तुमचा गुरुवारचा वर्कआउट समाप्त झाला मॉर्निंगचा. इव्हनिंगला परत तुम्हाला काय करायचं आहे, जिम करायचं. मित्रांनो गुरुवारी संध्याकाळी जिम का करायचे माहितीये का, कारण आपण सकाळी खूप हेवी वर्कआउट करतो तर पाय अख्खे तुमचे ब्लॉक होणार, तुम्हाला समजणारच नाही काय चाललंय आणि काय नाही. म्हणून संध्याकाळी तुम्हाला रिकवर व्हायला पाहिजे यासाठी अपर बॉडी वर्कआउटवर विशेष लक्ष द्यायचंय. आणि अपर बॉडी वर्कआउट हा तुमचा 100 मीटरसाठी पण हेल्पफुल आहे आणि गोळ्यासाठी पण हेल्पफुल आहे. ओके, तर त्यासाठी फक्त आणि फक्त संध्याकाळी जिम करायचं, बाकी पायाचं कुठलाही प्रकार मारायचं नाही. नेक्स्ट आहे मित्रांनो, शुक्रवारी आपल्याला करायचं आहे लॉंग डिस्टन्स. तब्बल 10 किलोमीटर रन प्रत्येकाने करायचंय, पुरुषाने पण महिलाने पण. टायमिंग मध्ये थोडासा फरक आहे. जे आपले नवीन पोर आहेत त्यांनी 60 मिनिटं म्हणजे तब्बल 1 तास रन करायचं आहे. 10 किलोमीटर रन झालंच पाहिजे एनी हाव. ओके, आणि जे आपले ओल्ड आहेत त्यांनी 50 मिनिटात मारायचं आहे. आता इकडे मी तुम्हाला फक्त 10 मिनिटाचा गॅप दिलेला आहे. का गॅप दिलेला आहे, तुम्हाला इकडे फास्ट नाही मारायचंय. ओके, कारण जे लॉंग डिस्टन्स आहेत ते मुळात स्लोच करायचं असते पायाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. ओके, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला स्लो रन करायचं आहे. तुम्हाला इकडे 50 मिनिटात धावायचं आहे. आता आपण जर काउंट केलं ना तर 1000 मीटरला आहे ना 5 मिनिटाचा पेस आहे तुमच्यासाठी आणि यांच्यासाठी 6 मिनिटाचा पेस आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी स्लो व्यवस्थितरित्या तुम्ही बघा 400ला 2 मिनिटाचा ऍव्हरेज घेऊन चालताय. ठीक आहे, आणि तो खूप झाला. तुम्ही जॉगिंग करा बघा 400 मीटरला 2 मिनिटात जॉगिंग होऊन जाते. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे अत्यंत स्लो तुम्हाला शुक्रवारी लॉंग डिस्टन्स धावायचे आहे. आणि इव्हनिंगला तुम्हाला काय करायचं, स्ट्राइड लावायचे. स्ट्राइड म्हणजे काय, आपण स्पीड घेतो बघा, स्पीड मारायचंय. आणि कसं मारायचंय, 120चे तुम्हाला 6 लावायचंय. आणि टायमिंग लावायचं नाहीये, तुम्हाला तुमचं 90% एफर्ट द्यायचंय. समजलं? दोघांसाठी पण 90% एफर्ट द्यायचे, 100% एफर्ट द्यायचं नाहीये. ओके, 90% एफर्ट द्यायचे. 120 मिनिटाचे 6 शूट जे आहे ते लावायचं. मित्रांनो आपल्या वर्कआउटचा शेवटचा दिवस जिथे आपल्याला हिल ट्रेनिंग करायचे. इन सीझरला पण हिल ट्रेनिंग चालते, काय हरकत नाही, कारण ते जास्त हेवी होत नाही. थोडं तर हेवी पाहिजेच. ओके, कारण आपल्याला 100 मीटरला चांगले मार्क पाहिजे ना, मग हिल करावं लागेल. ठीक आहे, पण आता हिलमध्ये कसं माहितीये का, वेगवेगळ्या प्रकारचे हिल असतात. काही लोकांचे खूप चढ असते, काही लोकांचे फ्लॅट असते, काही लोकांचे थोडे फ्लॅट असते, काही लोकांचे ओबडधोबड असतं. हिल कसे पण असू शकते. ओके, आमच्याकडे कसं होतं, हिल थोडं फ्लॅट आणि नंतर अचानक चढ. ओके, तसं आहे. मग त्याचे आपल्याला काय करायचे, 200चे 10 न्यू स्टुडंटने आणि ओल्ड स्टुडंटने 200 मीटरचे 8. म्हणजे आता तुमचं हिल कमीत कमी 200 तरी असलं पाहिजे, आणि ते 200 नसेल तर जेवढे आहे तेवढं करा. ओके, पण मी एक सरासरी 200 मीटर, कारण हिल ही कमीच लावावी लागते. 100 मीटरसाठी विशेष असतो हा वर्कआउट. ओके, तर 200 मीटरचे मारा. ओके, पाहिजे तर मोजून घ्या. आम्ही मोजलं होतं, मोजून घ्यायचा, कारण कसं आहे तुम्हाला फिक्स असं माहित नसते की हिल ही कितीची आहे. तर मीटर टेप घ्यायचा, थोडंसं 1 दिवस मेहनत करावी लागते, तेवढं करून घ्यायचं. आपण भरतीची पोरं आपण काही करतो. ओके, तर 200 मीटरचे नवीन मुलांनी 10 आणि जुन्या मुलांनी 8. आणि टायमिंग काय असलं पाहिजे, टायमिंग आहे ना, वेगवेगळे हिल आहेत म्हणून मी तुम्हाला अंदाजे देतोय 32 ते 40च्या दरम्यान. ओके, म्हणजे थोडीशी फ्लॅट असेल तर तुम्ही 32 मध्ये मारा, खूप चढ असेल तर 40 पर्यंत किंवा 40 पेक्षा थोडी जास्त गेली तरी चालेल. पुरुषांना पण सेम, महिलांना पण सेम, म्हणजे थोडामध्ये फरक पडते. आता समजा पुरुष 32 मारत असेल तर महिलाने 36 मारा. पुरुष 40 मारत असेल तर महिलाने 46, 48, 50 अशा प्रकारे मारा. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हिल वर्कआउट केलं पाहिजे. आणि इव्हनिंगला जो आहे ना सर्किट ट्रेनिंग केलं पाहिजे. सर्किट जादू की झप्पी दे ना, मग इथे जादू की झप्पी करायची. आता हे सर्किट ट्रेनिंग काय असतं माहिती का, इथे सर्किट ट्रेनिंग अशा प्रकारे स्टेशन आखायच्यात. म्हणजे मित्रांमध्ये काय करायचं, तुम्ही स्टेशन असे 5 स्टेशन तरी आखायचे, कमीत कमी 5. ओके, कारण 5 स्टेशन असलं ना का मग जास्त गोंधळ होत नाही. ओके, आता एक जण काय करेल, इकडे हायनी मारेल. ओके, तुम्हाला माहित हायनी. एक जण काय करेल, कोर वर्कआउट मारेल, पोटाचं एक्सरसाइज करेल. एक जण काय करेल, बर्फी जम्प मारेल. बर्फी जम्प वरती जम्प करायचे, खाली जोर मारायचं, परत उभं राहायचं.
एक जण काय करेल, स्क्वॉट लावेल. ओके. आणि एक जण काय करेल, पुशअप्स किंवा जोर किंवा सपाट्या अशा प्रकारे काहीतरी लावेल. ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, 5 स्टेशनला 5 लोकांनी किंवा जेवढी तुमच्याकडे असतील 2-2, 3-3, 4-4 लोक एकेका स्टेशनला देऊन तुम्ही करू शकता. समजा 20 लोक आहेत तर 2-2 लोक द्या आणि करून घ्या. ओके. आणि हे करायचंय तुम्हाला किती, 2-2 मिनिटाच्या इच स्टेशनला. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, 2-2 मिनिटाला चेंज करत राहायचंय. आता समजा टाइम सुरू झाला. ओके. 2 मिनिटं एक जण हायनी मारेल, 2 मिनिटं टाइम बदलल्याच्या नंतर तो येईल कोर वर्कआउटवर. कोर वर्कआउटवाला इकडे जाईल, हा वाला इकडे जाईल, हा वाला इकडे जाईल, हा वाला इकडे येईल. असं प्रत्येकाने 2-2 मिनिटं करायचं. म्हणजे तुम्हाला किती, 10 मिनिटाचा एक सेट होणार आहे. आणि परत एक 10 मिनिटं रेस्ट घ्यायचा आणि दुसरा सेट लावायचा. ओके. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, सर्किट ट्रेनिंग करायचं. सर्किट ट्रेनिंगमुळे पण काय होतं, आपण 100 मीटर किंवा इतर इव्हेंटमध्ये एक्सपर्ट होत असतो. ओके. तर अशा प्रकारे होतं शेड्यूल. व्हिडिओ मोठा झालाय परंतु खूप 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 महत्वाचा आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ फॉलो करायचा आहे. बघा, मी 100% तुम्हाला लिहून देतो. तुम्ही स्वतः कमेंट करणार, मला सांगायची गरजच नाही. तुम्ही स्वतः कमेंट करणार की सर आम्ही हे फॉलो केलं आणि आता आम्हाला त्याच्यातून रिझल्ट मिळायला लागलेला आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. खूप मेहनत घेतलेली आहे, प्रचंड मेहनत घेतली आहे या व्हिडिओसाठी. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. जय हिंद.